आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे प्रयागराजमधून। महाकुंभात चेंगराचेंगरी झाली आहे। रात्री 1:30च्या सुमारास संगम किनाऱ्यावरती अमृत स्नानाआधी ही चेंगराचेंगरी झाली। यात अनेक महिला बेशुद्ध पडल्या, अनेक जण जखमी झाल्याची ही माहिती मिळते, तर 15 जणांचा मृत्यू झाला अशी ही माहिती मिळते। मौनी अमावस्येनिमित्त कोट्यवधी भाविकांनी संगमावरती गर्दी केली आणि त्या गर्दी दरम्यानच ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येते। मात्र यात मृत्यूची पुष्टी अजूनही करण्यात आलेली नाहीये। सगळ्यांवरती सध्या उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते। तर पंतप्रधानांनी 3 वेळेला फोन करून योगी आदित्यनाथ यांच्याकडनं या संपूर्ण घटनेसंदर्भात आणि सद्यस्थिती संदर्भात माहिती घेतलेली आहे। सध्या याच दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर 13 आखाड्यांनी आजचं अमृत स्नान थांबवलेलं आहे, रद्द केलंय। पंतप्रधान मोदींनी अधिक चौकशी या संदर्भातली केलेली आहे आणि मदतीच्या सूचनाही केल्या। या चेंगराचेंगरीत काहींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। संगमापासून 1 किलोमीटर अंतरावरती असलेल्या जत्रा परिसरामध्ये गर्दी असल्यानं काही महिला गुदमरल्या गेल्या आणि बेशुद्ध पडल्या। तर बेशुद्ध पडल्यानं गर्दीमध्ये चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती। सुमारे 25 ते 30 महिलांना जत्रा परिसरात बांधलेल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आता दाखल करण्यात आले। या घटनेमुळे अमृतस्नान सुरू होण्यास काहीसा विलंबही झाला। मात्र प्रचंड गर्दीमुळे आखाड्यांचं अमृतस्नान उशिरानं सुरू होईल असंही उत्तर प्रदेश सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। मात्र सर्वसामान्यांसाठी अमृत स्नान सुरू आहे, वेळोवेळी अनाउन्समेंट केली जाते। भगदड़ मची है, सो आदमी खत्म, हमारी बहू खत्म हो गई। कहाँ पे ये भगदड़? उधर संगम पे। कैसे हुआ, क्या आप वहाँ पे थे? हम लोग साथ ही में थे, 14-15 आदमी। हाँ, कौन कौन आया था? ये सब परिवार वाले ठाणे हमारे जा उनकी मोड़ी जा जौन बहू खत्म हो गई। बहू आपकी खत्म हुई? हाँ। क्या नाम है बहू का? हुक्म बाई। क्या उम्र है उनकी? हुक्म बाई उम्र क्या है? उम्र 35 है, 40 तक। हाँ, 40 तक। 11 बजे हम सो रहे थे, पुलिस वाले आए, सुनने डंडा ठको के हम को जगा दिया कि जाओ बुड़की लगाया, बुड़की लगाया। हम जब लगाने थी बुड़की, जब हम बुड़की लगाते, हम सुबह लगाते चाहे हम दिन में लगाते, हम सो रहे थे सब लोग मिलके। इनने 11 बजे पूरी पब्लिक उठा के इकट्ठी कर दी और फिर उते कहीं नहीं करी, उनने से गोटी उतर जरूरत है आखिर हम और लगाए तुम डंडा ठको के जनता पूरी उनने भगा दिया। पुलिस वालों ने 11 बजे रात का भगाई पूरी जनता उन्हें। अब फिर जब हम उन्होंने भगाई तो उतर भी रहो चज्जे से को जब ज्यादा पब्लिक एकदम भीड़ पड़ रही तो उन्होंने 2-2 डंडा मारो, अलग अलग करो चज्जे, तो जब घटना नहीं घटती। आज उस मोड़ी को ना बापिया। जनमानस की जो परेशानी है उसको हमें ध्यान में रखना चाहिए और परंपराओं को ध्यान में रखते हुए, क्योंकि भारतीय परंपराओं में संत का जो अस्तित्व है, संत का जो महत्व है, संत का जो कार्य है, वो जनमानस सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्। हम सभी को भद्र देखें, सभी के बारे में भद्र सुने, सभी के बारे में भद्र सोचें, उसको ध्यान में रखते हुए आज इस स्नान को वर्जित किया गया। इस स्नान को हमने स्नान करने से स्वयं को रोका और सभी अखाड़ों ने मौनी अमावस्या का विधि विधान से बहुत ही एकांतिक रूप से स्नान किया है। उन घायलों के जल्दी स्वस्थ होने की कामना के लिए जो तीर्थराज प्रयागराज में थे और उनके जल्दी स्वस्थ होने के लिए माँ भगवती गंगा से और सारी दैवी शक्तियों से प्रार्थना की और जिनको भी क्षति हुई है उनकी क्षतिपूर्ति के लिए प्रभु से प्रार्थना करें। दरम्यान कुंभमेळ्यातील परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 तासात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना 3 वेळा फोन केले आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला। तात्काळ मदत उपाययोजना करा असे आदेशही दिलेत। तर मोदी आणि योगी आदित्यनाथ कुंभमधल्या स्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। गंगा माता जवळच्या घाटावरती स्नान करा, संगमाकडे जाण्याचा प्रयत्न करू नका असे आदेश आता देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते दिलेत आणि आवाहन सुद्धा केलेले आहे। तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या घरी बैठकीसाठी सुद्धा त्यांनी बोलवले। या बैठकीला डीजीपी आणि मुख्य सचिव उपस्थित राहणार आहेत।
एकीकडे आपण ही थेट दृश्यही बघतोय, किती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे मौनी अमावस्येनिमित्त वाढलेली पाहायला मिळतेय। तर चेंगराचेंगरीनंतर योगींचं भाविकांना आवाहन, महाकुंभमधल्या स्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे। गंगा घाटावरती स्नान करा, संगमावरती जाऊ नका अशा सूचना किंवा आवाहन त्यांनी केलंय। प्रशासनाच्या आदेशाचं पालन करा, संयम ठेवा, अफवांवरती विश्वास ठेवू नका असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकरवी सांगितलं जातंय। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, संपूर्ण महाकुंभ काळामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये किंवा अप्रिय घटना घडू नयेत यासाठी प्रचंड कसोशीनं प्रयत्न केले जात आहेत, मात्र एक गालबोट लागले असं म्हणावं लागेल, कारण जी भगदड किंवा ज्या पद्धतीची चेंगराचेंगरी झाली ती घटना ही घडू नये अशा स्वरूपाची उपाययोजना केली होती, मात्र थोडीशी कुठेतरी त्रुटी राहिली असं म्हणायला आता वाव आहे का? बिलकुल, जेव्हा मौनी अमावस्याला सर्वात जास्त तिथे गर्दी होते हे प्रशासनाला माहीत होतं आणि त्यानुसार तयारीसुद्धा करण्यात आली होती, परंतु नेमकी ही घटना कशामुळे घडलेली आहे त्याची कारणं शोधणं हे खूप गरजेचं आहे। अनेक रस्ते जे होते ते बंद करण्यात आले होते, त्यामुळे ठराविक मार्गानं जाणं या श्रद्धाळूंना भाग पडलं गेलं होतं आणि त्यामुळे एकाच मार्गावर जास्त गर्दी निर्माण झाल्याचं माहिती मिळते। आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की केवळ संगमच्या ठिकाणी नाही आहे तर दुसऱ्या ठिकाणी पण जाऊन स्नान करू शकता आणि तिकडे श्रद्धाळूंना वळवण्यासाठी पोलीस प्रशासन आता कामाला लागलेलं आहे। 3 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टरनं मॉनिटरिंग तिथे केले जात आहेत, निरीक्षण केलं जात आहेत आणि आज जे संपूर्ण पायी जात होते अगोदर आपल्याला माहिती आहे की हे स्नान करण्यासाठी मोठ्या उत्साहामध्ये आणि जथ्था जो आहे तो जात होता, परंतु आता तसं न करता किंवा कोणताही रथ न नेता केवळ पायी जाण्याचा मार्ग आखाड्यांना आता प्रशासनानं सुचवलेला आहे। त्यामुळे पायी जर घेत जात असतील तर गर्दी मोठ्या प्रमाणावर टाळता येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर आत्ताच आपल्याला माहिती मिळालेली आहे की सकाळी 11 पासून श्रद्धाळूंसाठी पुन्हा एकदा अमृत स्नान सुरू करण्याचं प्रशासन विचार करत आहे, कारण पहाटे ही घटना घडली त्यानंतर जवळपास 6 तासानंतर म्हणजेच की 11 वाजता हे पुन्हा एकदा अमृत स्नान सुरू केलं जाणार असल्याची माहिती मिळते, कारण अनेक श्रद्धाळू जे आहेत ते परतले नाही आहेत, कारण संगममध्ये जाण्यासाठी त्याचबरोबर गंगेमध्ये अमृत स्नान करण्यासाठी ते आलेले आहेत। मग अशा वेळी त्यांचीसुद्धा गैरसोय होऊ नये हे सुद्धा प्रशासनाला पाहावं लागणार आहे। त्यामुळं थोड्या वेळानंतर साधारणतः 2 तासानंतर 11 वाजता अमृत स्नान पुन्हा एकदा सुरू केलं जाणार आहे, परंतु मग यावेळेस इतर जे बंद केलेले रस्ते आहेत ते सुद्धा सुरू केले जाणार आहेत का हे पाहावं लागणार आहे। आणि कशा प्रकारचे नियोजन या 5 तासामध्ये प्रशासनाने केलेलं आहे, कारण प्रशासनाला 2 स्तरावर आता संघर्ष करायचा आहे। एक म्हणजे जी घटना घडली आहे रुग्णालयामध्ये त्यांना नेणं, उपचार देणं आणि त्याचबरोबर भीती निर्माण न होणं, आखाड्याला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की भीती निर्माण होईल असं कोणतीही माहिती प्रसारित करू नये किंवा लाऊडस्पीकरवरून सुद्धा भीती निर्माण होईल असं कोणतीही माहिती प्रसारित करू नये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे हे नियंत्रण करताच पुन्हा जे श्रद्धाळू अडकलेले आहेत की ज्यांना स्नान करायला जायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा रस्ते मोकळे करणं, त्यामुळे ही दुहेरी संघर्ष जो आहे तो आणि दुहेरी तयारी जी आहे ती प्रशासनाला करावी लागणार आहे आणि ही आता पुढच्या 2 तासामध्ये तारेवरची कसरत असणार आहे। नक्कीच, आणि यासाठीच आता प्रयत्न सुरू आहेत आणि यूपी सरकारच्या वतीनं पुरेपूर प्रयत्न केला जातोय की कोणतीही दुर्घटना येत्या काळामध्ये घडू नयेत आणि त्यासाठीच्या उपाययोजना या चोख करण्यात येतात। तुर्तास धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी। तर आज मौनी अमावस्या आहे आणि या मौनी अमावस्येचं नेमकं महत्त्व काय आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। धार्मिक मान्यतेनुसार मुनी शब्दापासून मौनी या शब्दाची उत्पत्ती झाली। या दिवशी मौन राहून जो व्रत करेल त्याला मुनिपद प्राप्त होतं असं म्हणतात। मौनी अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ आहे। चंद्राकडून शोषलेली ऊर्जा वाहत्या पाण्यामध्ये सर्वाधिक असते। अमावस्येच्या दिवशी नदीत स्नान केलं जातं। चंद्राच्या पाण्यातील ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव यावेळी राहतो। या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान आणि तपाचा उपाय अधिक प्रभावशाली मानला जातो। चंद्राच्या प्रभावामुळे डिप्रेशन कमी होतं आणि मनोबल वाढीस लागतं। ब्रह्ममुहूर्तावर उठून कुंभस्नान करतात। जल आणि दुधानं सूर्यदेवांना अर्घ्यही दिलं जातं। काही वेळ नदीच्या प्रवाहात राहून एकाग्रतेनं आपल्या सप्तचक्रांवरती ध्यान केंद्रित केलं जातं।
असं हे मौनी अमावस्येचं महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी ही नद्यांवरती सुद्धा आणि खास तीर्थस्थानांवरती पाहायला मिळते.